महाराष्ट्र विधान परिषद के आगामी उपचुनाव के लिए भारतीय जनता पार्टी ने अपने उम्मीदवारों की घोषणा कर दी है। बीजेपी ने संदीप दीपकराव जोशी समेत 3 लोगों को टिकट दिया है। इस मामले में संदीप जोशी की पत्नी देवयानी जोशी की प्रतिक्रिया सामने आई है। वह नागपुर में मीडिया से बात कर रही थी। खूप आनंदाची न्यूज आहे आणि आता टीव्हीवर कळल्यानंतरच हळूहळू सगळ्यांचे फोन येणं सुरुवात होते आणि घरचे अजून आमच्या घरी पोहोचलेलेच नाहीत। माझ्या सासूबाई घरी आहेत, त्या मुलगी झोपली आहे, संदीप मुंबईला गेलाय, त्याच्यामुळे अजून घरच्यांचं सेलिब्रेशन सुरू झालेलं नाही। न्यूज जस्ट आत्ता आलेली आहे। खूप आनंदाचं वातावरण आहे। संदीपजींची पूर्ण कारकीर्दच धडाडीची आहे। त्यांचा स्वभावच खूप अग्रेसिव्ह आणि धडाडीचा आणि खूप रिस्क घेतात ते, त्याच्यामुळे ते जे काय करतील ते चांगले चांगले प्रोजेक्ट हातात घेऊन सतत करत असतात, यापुढेही करत राहतील। त्यांच्या डोक्यात खूप नवीन नवीन कल्पना असतात। येत्या काळात तुम्हाला त्या सगळ्या कळतीलच। आमदार मेयर असताना त्यांनी खूप नवीन नवीन प्रोजेक्ट सुरू केले होते, पण कोविडमुळे सगळं थांबलं होतं। आता त्यांना पुन्हा चान्स मिळाला तर ते नक्कीच आपल्या शहराचं नाव चांगलं काहीतरी करण्याकरता नक्कीच काम करतील। कुठलं तरी योग्य वेळ आहे। मैत्री आपल्या जागी, पॉलिटिक्स आपल्या जागी। त्यांनी कधीच ते एकत्र केलं नाही, त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य संधी त्यांना मिळाली असं मला वाटतं।